गोष्ट यूपी मधली आहे. मतदार यादीत गुरुधामच्या राम जानकी मंदिराचे संस्थापक आणि संत स्वामी राम कमलदास यांच्या नावासोबतच त्यांच्या 50 मुलांच्या नावाचा उल्लेख दिसून आला. पण गंमत अशी आहे की हे संत तर अविवाहित आहेत. पण संतांसह त्यांच्या 50 मुलांच्या नावाचा उल्लेख असलेली लिस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. या लिस्टमध्ये संत स्वामी राम कमलदास यांच्या सगळ्यात लहान मुलाचं वय 28 वर्षे तर सगळ्यात मोठ्या मुलाचे वय 50 वर्षे असल्याचं नोंदवलं आहे. त्यामुळे मतदार यादीतल्या या घोटाळ्याबाबत यूपी काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित केले होते. या मतदार यादीचा फोटो शेअर करून युजर्सही निवडणूक आयोगाच्या या यादीवर प्रश्न उपस्थित करत होते. पण नंतर या स्टोरीने 360 डिग्रीचं वळण घेतलंय. कारण राम जानकी मठ मंदिराचे व्यवस्थापक राम भारत शास्त्री यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. त्यांनी सांगितलं की संतांचं नाव वडिलांच्या नावाच्या जागी लावलं हा गुरु शिष्य परंपरेचा एक भाग आहे. आश्रमात राहणारे शिष्य त्यांच्या गुरूंना त्यांचे वडील मानतात. त्यामुळे ही परंपरा 2016 पासून लीगल केली आहे. यामुळे आता या प्रकरणी काँग्रेसवरच निशाणा साधला जातोय. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महासचिव जितेंद्रानंद सरस्वती यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी त्याच्यावर सनातन परंपरेची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. तसेच कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चर्चा रंगली.